महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या साहित्य अकादमीच्या वतीने तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी होत असलेल्या आजच्या बंजारा साहित्य व सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रसंगी मी सर्वप्रथम संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामराव महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांना वंदन आणि नमन करतो, अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटक सन्माननीय आमदार आदरणीय बाबूसिंगजी महाराज, धर्मगुरू आदरणीय कबीरदासजी महाराज, धर्मगुरू श्री जितेंद्र महाराज, धर्मगुरू श्री सुनील महाराज, धर्मगुरू श्री रायसिंग महाराज, धर्मगुरू शेखर महाराज, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी.सी. राठोड मावसा, महंत सुंदर सिंग महाराज, गोर बंजारा साहित्य अकादमीचे संचालक सन्माननीय सचिन निंबाळकर, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित दिलीप राठोड साहेब, प्राध्यापक संजयजी चव्हाण, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बंजारा समाजाचे साहित्यिक कवी सुरेश मंगूजी राठोड, प्राध्यापक डॉक्टर सुभाषजी राठोड, प्राध्यापक शांतीलालजी, डॉक्टर शांतीलालजी चव्हाण, कांचन पांडुरंगजी, श्रीमती कांचन पांडुरंग चव्हाण, डॉक्टर वीरा राठोड, प्राचार्य दिनेश शेवा राठोड, प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर निशा मुळे पवार, डॉक्टर गीत कुमार पवार, मांगीलालजी राठोड, सौ ज्योती राजेश चव्हाण, डॉक्टर गजाननजी जाधव, गजाननजी दामोदर जाधव आणि उपस्थित सर्व लेखक, कवी, साहित्यिक, त्यांचे सहकारी, सर्व बंधू आणि भगिनी, सांस्कृतिक कार्य संचालय आणि गोर बंजारा अकादमी आणि बंजारा विरासत संघ अशा संयुक्त विद्यमाने सेवालाल महाराज यांच्या पोहरादेवी या पवित्र भूमीमध्ये बंजारा साहित्य व सांस्कृतिक महोत्सव होत आहे। याचा तुम्हाला, मला, सर्वांना मनस्वी आनंद या ठिकाणी होतो आहे। खरं तर आपण आवर्जून या ठिकाणी सर्वजण आलात तर मी आपल्या सर्वांचं आभार मानणार आहे, धन्यवाद करणार आहे की जे कवी या ठिकाणी आले, ज्यांची नोंदणी झाली, अनेक आपल्या समाजाचे लेखक आले, कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, गीतकार आहेत, भजनकरी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत आणि त्याचसोबत इतर आपल्या समाजाचे सर्व अभ्यासक आहेत आणि हे सर्व खऱ्या अर्थानं आज पोहरादेवीमध्ये उपस्थित आहे, या मंडपात उपस्थित आहे। या मंडपात त्यांचे पाय लागले यापेक्षा दुसरा कोणताही आनंद मला होत नाही, एवढा आनंद मला झालेला आहे। खरं तर भाषणासाठी भाषण करायला मी उभा नाही, मी 10-20 मिनिटं तुमच्या सर्वांचे घेणार आहे। तुम्ही एक एक शब्द माझा ऐकून घ्या। खरं तर आता माझ्यापूर्वी धर्मगुरू आपले बाबूसिंगजी महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज
रायसिंग महाराज सर्वच बोलले. परंतु ही जी साहित्य अकादमी आहे ही सहजासहजी झाली नाही. तुम्हाला एवढं साधं सोपं काम समजू नका. या साहित्य अकादमीचं कार्यालय कुठं आहे आता? ओल्ड कस्टम हाऊस, विकास विभाग इमारत, 2रा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई. तिथं काय हिंदी अकादमीचं ऑफिस आहे, सिंधीचं आहे, गुजरातीचं आहे, संस्कृतचं आहे, तेलुगूचं आहे, बंगालीचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये 1.5 करोड बंजारा समाज असताना इथे बंजारा अकॅडमी नव्हती. त्याच्यासाठी कॅबिनेटमध्ये तुमच्या संजय राठोडला भांडण करावं लागलं. हे साक्षीदार आहे. आणि मग ही अकॅडमी झाली, याला तरतूद झाली. आता याचं कार्यालय कुठं करायचं? कारण कार्यालयासाठी 10-15 एकर जमीन लागते. 200-300 कोटीचं कार्यालय होणार आहे. भजनवाल्याला हक्कानं येण्यासाठी, साहित्यिकाला हक्कानं येण्यासाठी, साहित्यिकाला त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी, बंजारा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला, अभ्यासकाला पुस्तक लिहिण्यासाठी जे जे मदतीची गरज आहे ते सरकार करणार आहे. तुम्ही जर GR वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून, आज एक समाजाचा घटक म्हणून मला अतिशय आनंद होत आहे. मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. आज बरेच जणाला वाटलं की रामनवमीत काय बा संजय राठोडनं कशासाठी बोलवलं, 2च दिवसात आपण कार्यक्रम आयोजित केला. बरेच आमचे कवी, प्रबोधनकार, साहित्यिक आले नसतील, परंतु तुमच्या गळ्यामध्ये मला नोंदणी झालेलं कार्ड दिसून राहिलं. हे नोंदणी होणं फार महत्त्वाचं आहे. मग नोंदणीसाठी फिरत राहिला तरी नोंदणी होणार नाही. म्हणून आता नोंदणी होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या की गोरची कोरची तो गोरवी तो गोरच कचो. तो आता गोरमाटी जो समाज आहे त्याची गोलबोली भाषा आहे. आणि याचा जो खऱ्या अर्थानं भारतभरात, देशभरात, आपल्या आता इथं रामनवमीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कर्नाटकचे लोक आले, तेलंगणाचे लोक आले, मध्य प्रदेशचे लोक आले, राजस्थानचे लोक आले. मग या सर्व लोकांची बोली भाषा आहे गोरबोली. आणि याच माध्यमातून आपण सर्व संवाद साधतो. पण नोंद होती का? नव्हती. त्यामुळे बोली भाषाचं खऱ्या अर्थानं संस्कृत, हिंदी, मराठी या सर्व भाषापेक्षा प्राचीन भाषा आमची गोर बंजारा बोली आहे असं माझं मत आहे. पण नोंद नाही. जितू महाराजांनी सांगितलं आता भाषणामध्ये की आपलं कोणी लिहून ठेवलं नाही आणि म्हणून आपण सिद्ध करू शकत नाही. परंतु आज खऱ्या अर्थानं देशभरामध्ये सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जाते तर आपली गोर बोली भाषा बोलली जाते. पण रेकॉर्ड नाही. आणि म्हणून हे रेकॉर्ड तयार करण्याचं काम तुमचा संजय राठोड करून राहिला. भारतामध्ये आज जवळपास आपण म्हणतो देशभरामध्ये आम्ही 12 करोड आहोत बंजारा समाज. परंतु 12 करोड असूनही आजही या समाजाची भाषा, संस्कृती टिकून ठेवण्याचं काम कुठं कुठं झालं? कोणी केलं? तुम्ही केलं सर्वांनी, म्हणून आहो आपण. परंतु याला कुठंतरी शासकीय पद्धतीनं बांधण्याचं काम कोणी केलं नाही. आणि म्हणून बंजारा ही महान संस्कृती आहे. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत या बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचा थोडासा प्रयत्न नंगारा वास्तू संग्रहालयामध्ये आपण केलेला आहे. बंजारा विरासतमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आनंदाची, दुःखाची, वेदनेची गाणी तुम्ही सर्वजण म्हणता. तुम्ही भजन जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही हसवता, माणसाला रडवता, माणसाला सिरियस मोडमध्ये नेता, अजून भजनामध्ये त्याला आनंदात आणता. ही कला तुमच्या सर्वांजवळ आहे. आणि म्हणून जे जुने भजन आहे, जे नवीन भजन आहेत,
आपले होळीचे गीत आहे, लेंगी आहे, तीच आपले आहे, दिवाळीचे आपले जे काही खऱ्या अर्थाने दिवाळीमध्ये आपण म्हणतो ना, कुशे दनेरी कोट दवाळी, बरोबर आहे. तर दिवाळीचे खऱ्या अर्थानं आपले गीत आहे. म्हणजे विवाहापासून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या ज्या काही आपली गाणी म्हटल्या जातात, आपली जी अनोखी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, याला शासकीय स्तरावर बांधण्याचं काम खऱ्या अर्थानं आज समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी करून राहिलो. आणि म्हणून आता आपल्या सर्वांना मला एवढंच म्हणायचं आहे, लग्नाच्या दिवशी मुलगी सासरी जाताना ढावलो म्हणल्या जाते. मी 3 दिवस आमचे सर्व धर्मगुरू होते यवतमाळला. 3 दिवस आम्ही 12-12, 15-15 तास एकत्र बसलो. हे जानू महाराज होते, ते आपले कोणते महाराज होते, असे 50-100 जण किती 3 दिवस बसलो आम्ही. आणि मलाही शिकायला मिळालं ढावलो मध्ये प्रकार आहे. ढावलो मध्ये सुद्धा लग्नाचा ढावलो वेगळा, एखाद्या दुःखाचा ढावलो वेगळा, काय हवेली. आणि म्हणून हे ढावलो सुद्धा खऱ्या अर्थानं आपला आहे. आणि हे मी पाहिलं, या ढावलो मध्ये सुद्धा प्रकार आहे. आणि मग आता अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हे सर्व पाहिलं. मुलगा जन्मल्यानंतर आपण होळीचं धुंड दंडा मारण्याचं तिथं मला मोदी साहेब विचारत होते, जेव्हा मी त्यांना नंगारा दाखवत होतो तेव्हा म्हणे हे एक काडी काढून ठेवली आणि बाकीच्या काड्या कोण मारून राहिले म्हणे याला. मोदी साहेब विचारे मला देशात. आता मलाही माहीत नव्हतं, थोडं थोडं सांगायचा प्रयत्न केला. परंतु होळीची धुंड असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगायचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी कशासाठी आपण करायच्या आहे याला रेकॉर्ड नव्हतं. आणि मग या म्हणजे खऱ्या अर्थानं लग्नाच्या दिवशी आपण जे सुईचा डाग देतो, म्हणजे हे डाग महाराष्ट्रातही आहे, तेलंगणात आहे, आंध्रात आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, बरोबर आहे. पाल ताणतो, ते सर्व जतन करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे. अविवाहित मुलगी असेल तर तीज उत्सव होते आपला, कशा पद्धतीने आनंदात आपण साजरा करतो. त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी मी सर्वच म्हणणार नाही, परंतु तुम्हाला सर्वांना एवढंच म्हणतो की ही बंजारा समाजाची संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. आणि जतन करणारा हा जो आमचा बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाचे कवी, प्रबोधनकार, साहित्यिक यांना खऱ्या अर्थानं मी सलाम देतो. मला स्वतःला अभिमान वाटते की बंजारा समाजामध्ये माझा जन्म झाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी बंजारा आहे, कारण माझी संस्कृती ही मान आहे. या देशामध्ये अनेक हजारो वर्षापासूनची संस्कृती आहे. आणि म्हणून आज हे सर्व जतन करताना मी पुढाकार घेतलेला आहे. बंजारा समाजाची धाटी आहे, राहणी आहे, सण आहे, उत्सव आहे. हे सर्व म्हणजे इतर समाज हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या बंजारा समाजाच्या मोहामध्ये पडून जातो. मग ही भूमिका आज आपण पाहिली पाहिजे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं हे साहित्य अकादमीच्या माध्यमातून टिकलं पाहिजे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सर्वांना एवढंच सांगेन की बंजारा समाजाची भाषा संस्कृती टिकावी म्हणून गोर बंजारा साहित्य अकादमी झाली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं मी माझं मंत्रिपद दाव्यावर लावलं होतं. हे साक्षीदार आहे, हे साक्षीदार आहे अधिकारी. त्या कॅबिनेटमध्ये मी उभा झालो होतो आणि कॅबिनेटमध्ये मी खऱ्या अर्थानं सर्व मंत्रिमंडळातले मंत्री जिथं बसतात तिथं उभं राहून सांगितलं होतं की तुम्ही जर आज निर्णय घेतला नाही तर संजय राठोड या कॅबिनेटमधून बाहेर जाते, हे सांगितलं होतं मी. आणि म्हणून यासाठी त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे मला सहकार्य केलं तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तेव्हाचे या खात्याचे मंत्री होते नामदार सुधीर मुनगंटीवार, आणि तेव्हा सचिव होते मला वाटते विकास खारगे. या सर्वांचा मी मुद्दाम उल्लेख करून राहिलो की यांनी सहकार्य केलं आणि मला सांगितलं की तुम्ही आता प्रस्ताव जरी नसेल तरी आम्ही गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना झाली म्हणून आज या मंत्रिमंडळामध्ये ठराव घेतो, तुम्ही थांबा. आणि तेव्हा मग देवेंद्र भाऊ फडणवीस असेल, अजितदादा असेल, शिंदे साहेब असेल आणि मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी या ठरावाला मान्यता दिली. परंतु आता
सांस्कृतिक अकादमी झाली. काही मंडळीला असं वाटलं, मी उल्लेख करणार नाही, श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळे लोक काही म्हणतात. मला दुःख वाटते की आज ही साहित्य अकादमी कशासाठी आपण केलेली आहे, याचं महत्त्व काय हे लोकांना माहीत नाही. फक्त साहित्य अकादमी झाली, मग साहित्य अकादमीमध्ये अध्यक्ष कोण नेमाचा, सदस्य कोण नेमाचे, संचालक कोण नेमाचे, खूप ओढाओढी चालू झाली एकावर एक. अरे मी म्हणलं, ज्याची पात्रता आहे, जो काम करू शकते, अशा लोकांची निवड झाली पाहिजे, अशा लोकांची निवड झाली पाहिजे. कारण हे काम आपण, मी असेन, तुम्ही असेन, आपण तर जाणारच आहोत एक दिवस. माणूस जिवंत राहणार नाही, परंतु हजारो वर्ष बंजारा समाजाचं हे सर्व खऱ्या अर्थानं भाषापासून, संस्कृतीपासून टिकून ठेवायसाठी जे आज आपण निर्माण करू, ते पुढं 1000 वर्ष चालू राहणार आहे. सेवालाल महाराज मंदिर बांधताना कबीरदास महाराज बापू या ठिकाणी आहे. आपण सेवालाल महाराजाचं अनेक लोक हसायचे आम्हाला, एवढं कशाला खोदून राहिले, एवढं कशाला खोदून राहिले, आतमध्ये एवढे बर्फाची लादी ट्रक कशाला आणून राहिले. मी म्हणलं, हाय मंदिर, हे मंदिर असं आम्ही बांधून राहिलो की समोर 1000-1500 वर्ष या मंदिराला साधा तडा गेला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही स्लॅब करताना जानू महाराज आहे साक्षीदार, कसं स्लॅब केलं विचारून घे जा तुम्ही. मग ही वास्तू आपण निर्माण केली. आणि म्हणून आज मला या ठिकाणी सांगताना एवढंच म्हणायचं आहे की अकादमी झाल्यानं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि या व्यासपीठाचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बऱ्याच जणांना अजून माहीतच नाही. तुम्ही फक्त मानधन, तुम्हाला सत्कार, प्रमाणपत्र इथपर्यंतच आहे. अरे मी विचार एवढा केलेला आहे, मी जर बोललो तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. अनेक लोकांना करंट लागून जाईल, काय काय योजना करायच्या डोक्यात आहे. आणि म्हणून बंजारा समाजाचं खऱ्या अर्थानं या सर्व कलाकारांना असेल, साहित्यकला असेल, जे लेखक आहे, कवी आहे, सहकारी आहे, यांना हे मोठं व्यासपीठ आहे. पण या व्यासपीठाचा फायदा कशा घ्यायचा, कशा पद्धतीनं काम करायचं हे अजून आम्ही सांगणार आहोत. आणि म्हणून आज बंजारा समाज हा मेहनतीवर खऱ्या अर्थानं धाडसी समाज आहे. आज भारतीय स्वातंत्र्यानंतर मोलाचं योगदान आपल्या समाजानं दिलेलं आहे. आज आपला समाज जो नोकरीसाठी, व्यवसायासाठी कुठेतरी भटकून राहिला. आणि म्हणून या बंजारा समाजाच्या अनेक गोष्टी सांगताना मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, समाजाचा एक मंत्री म्हणून मी काय केलं, कोणी माझं वाह करावं असं मी म्हणत नाही. परंतु मला माझी जबाबदारी मी समजतो, कारण ही जबाबदारी धर्मगुरू पूजनीय रामराव बापूंनी मला दिलेली आहे. हातात हात घालून माझ्याकडून वचन त्यांनी घेतलेलं आहे. पोरा उमरीच्या विकासासह इतर प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकली आहे. म्हणून कोण काय बोलते याच्यापेक्षा त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे आणि मी समोर चालत राहणार आहे. म्हणून एक एक टप्पा मी करून राहिलो. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की जेव्हा या बंजारा समाजासाठी वेगवेगळे निर्णय घेणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बंजारा समाजाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, वाडी तांड्यावर खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. गोर बंजारा साहित्य अकादमीच्या माध्यमातून आमच्या सर्वांचं कसं चांगलं होईल हे सुद्धा करायचं आहे. आज हे 2 दिवस आपण ठेवलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की मधल्या काळामध्ये आपण 5 दिवस कार्यक्रम ठेवला होता. सरकार कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पौरादेवीत होणार आहे की आज मी ते सांगणार नाही, परंतु अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आणि म्हणून अनेक संदर्भात मी सांगताना एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे की बंजारा समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी आता जितेंद्र महाराज बोलले, कबीरदास महाराज बोलले, सुनील महाराज बोलले की हे सुद्धा सर्व आपले बाबूसिंग महाराज असेल किंवा बंजारा समाजाचे आपले लोकप्रतिनिधी आहे, आजी असेल, माजी असेल, बंजारा समाजातले आमचे TC राठोड साहेब आहेत, त्यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल, हे सर्व लोक माझ्यासोबत आहे, मला सपोर्ट करत असतात. आणि त्यांच्या सर्वांच्या सपोर्टनं आज मी जे काही काम करून राहिलो, तुमचासुद्धा सहकार्य मला आहे. आणि म्हणून आज अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी जे जितेंद्र महाराज आता भाषणात बोलले की समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी अनेक गोष्टी आम्ही करत असतो. त्याच्यामागे जसं आम्ही नंगाऱ्यामध्ये जेव्हा बंजारा विरासत बनवली तर तिथे कोणते पुतळे लावायचे
पुतळ्याच्या संदर्भात कशा पद्धतीनं काय लोकांच्या कानावर गेलं पाहिजे। उद्या समाजाचे अनेक लोक बोलणारे आहेत, अनेक साहित्यिक आहेत, वेगवेगळे विचारसरणी मानणारे आहेत, म्हणून एक एक गोष्टीवर आम्ही विचार करून समोर कुठे अडचणीत आलं नाही पाहिजे, समाज अडचणीत आला नाही पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही ते केलं। तसं आता जितेंद्र महाराज बोलताना मुकाबला असेल, त्यांनी सांगितलं की मुकाबलामध्ये एकीकडं आमची महिला राहते, एकीकडं माणूस राहते, मुकाबला होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, तर अशा चुकीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। त्यासोबतच मी अजून म्हणणार आहे की आता कबीरदास महाराज बोलले की श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा नसली पाहिजे, कारण सेवालाल महाराजांनी म्हटलेलं आहे आपल्याला। सेवालाल महाराजाच्या विचाराबद्दल आताच मी जितेंद्र महाराजाला म्हणत होतो, आमचे साहित्यिक या ठिकाणी आहे, त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की अनेक लोक माझ्यावर टीका करतात। काय टीका करतात की म्हणे संजय राठोडनं नंगारा बनवला, नंगारामध्ये बाहेर लिहून टाकलं म्हणे जाणजो छाणजो पसच माणजो, केनी भजो मत केनी पूजो मत, आणि मंदिर गरज कसे सारूच कला, आवडा मोठो मंदिर कसे बांधरेचं। अरे मंदिर बांधेर लारे हमारो अर्थ असोच कि हमार श्रद्धा स्थान हम बळकट कर रेता। सेवालाल महाराज आपण कोतो जाणजो छाणजो पथच माणजो म्हणजे जागृतीर संदेश समाजेन जागो करे सरू सेवालाल महाराजी आपण केमेलोच आणि करण आज ऊ कतरी लक्ष्यम आपण लई चाण। सेवालाल महाराज ही આપણું दैवत तो छज एक, परंतु सेवालाल महाराज ही व्यक्ति छे नी ही एक विचार छ। मैं नेहमी कुछू कि हमारा गजानन भाऊ मन वाटत तम नेहमी मन व्हॉट्सअप देमेले छो, तम आए छो भाऊ, तमार मन नेहमी कौतुक करू छू कि आतरा सुंदर वाक्य रचना तम लखो छो कि वो तमार वाक्य रचना मैं स्टोर करन रखाडो छू सब बात तमने जरी वाटरो भी मैं रिप्लाय दोनी, परंतु जो जो लोग मन देमेले छ वो सब बात स्टोर करन एकत्र लायर प्रयत्न मैं करू छू। सेवालाल महाराज लखते थे, वो लखमेले थे की सेवालाल महाराज ही व्यक्ती छे नी तो विचार छ, आणि आज खरी ओळख जर समाजेर विय तो विचारेमच, आणि विचार जिवंत जर हृदय तो व्यक्ती अमर रच, आणि कारण हमार बंजारा समाजेर विचार जिवंत करे रिय रकाडेर विय तो सेवालाल महाराजेर विचार आपण जिवंत रखाणो लागिए, वो स्मृति वो रखाणो लागिए, प्रेरणा स्थानेर महत्व रखाणो लागिए, आणि अशा पद्धतीची अनेक वात छ। सब वात काही मग केवाळची नी, परंतु तमने सभेन मग ई केमेलो छू की आज जो मोठी मोठी गप्पा मारायचे लोक अनेक देशभरे में आपण काचा की मानवता समता बंधुत्व, अरे ये तो हमने सेवालाल महाराज शिका मेलो छ। मानवता समानता प्रगतिर संदेश ये सब बाता अपने सेवालाल महाराजेर संदेशम छ। सेवालाल महाराजेर संदेशम आपण पूजा कराचा हरदास कराचा, ओमय आपण काय शिकवणचं की हम गोर काळे मातेर था, म्हणजे हम जरी अज्ञान रिविय तरी हमने आज शिकेरच ही सुद्धा वात आपण केमेलेचा, आणि कारण आज अनेक वातच म्हणजे ध्यानेन कत तरी आपण मुंड्यांक जायर विचार ही अनेक वाती ती साहित्य के विचार जिवंत री चाणो, आणि पचवमय जसो कबीरदास महाराज हबाल को की अज्ञानेमुळे अंधश्रद्धामुळे अनेक वाता आपण आज दारिद्र्याचं मागासलेपणाचं हे सब वाते बंजारा समाजेर काही परिस्थितीचं आज मोजके लोक आजचे दिसा होता बंजारा समाजेर मोजके लोक, पण महाराष्ट्र में आज दीदी मुख्यमंत्री वेन चले गए आपण वसंतराव नाईक साहेब आपण छाती ती तानन काचा की हमारो मुख्यमंत्री 11 वर्षाचं सुधाकर नाईक साहेब, परंतु आज बंजारा समाजेर ये महाराष्ट्र देशेर में विचार करो कोणी, पण महाराष्ट्र बंजारा समाजेर हमारच लोईर अनेक व्यथा आणि कथा जर सांभळे तो आखी माहिती पाणी लिकळ। मग कंईक वेळा देखू छू जना अनेक प्रवास करू छू साठा तोडेवाळ एखादी परिवार मध्ये मग गेवराई तालुकाम गोतो साठा ट्रकेम एक जोडपा आपण गोरमाटीरो बाल बच्चा लेताणी जना साठा तोडन साठा ऊपर भरन ट्रॅक्टरेम जारो तो ट्रॅक्टर उलट गो याडी बाप दबन मर गे लांके लांके छपचार रेगे वनन चेक देन गोतो मग કંઈક માણસ સાટા તોડે છે જણા મેં ગાડી થમાડું છું અને જતો તોડરે જો તો જાઉં છું દેખું છું વિચારું છું તો અમારી 90% लोक हमार છે गोरमाटी। તમે વિચાર કરો કશે પરિસ્થિતિમાં રહેતી એવી, અરે આજ हमार समाजे खरे अर्थेती आत्रा
म्हणजे वसंतराव नाईक साहेब ही हमार दैवतच कीत करमेलो सुधाकर नाईक साहेब करमेलो पण अब हो करना के म्हणजे हमार प्रश्न सुट गे काही कोणी आजी हमार प्रश्नच कारण आय वाळे काळेम हमारे समाजेन अंधश्रद्धा दारिद्र्य मागासलेपणा ही जो काही अज्ञानपणा हे सभे माहिती बार काढे सारू हे हमार साहित्य केर मोठो रोल रेवाळाचं તમારો મોટો રોલ રહેવા છે અને કારણ આયવાળે કાળેમ आपण जो काही भजन करायचा हे भजनेर माध्यमेती तम આપણે સેવાલાલ મહારાજ બાકી દેવ ધર્મ काही બોલેર તો બોલો પણ એ પર સુધા વિચાર એથી બોણો લાગીએ તમને की आज शिक्षणेर कसं गरज છે આપણે ज्ञानेर कसं गरज છે आणि हे सब वातं मळगी तो आपोआप विकासे समूह आमचा आयवाळचा ही सुद्धा केवळ गरजेचं છે અને कारण आज हमार विचार खरे अर्थेती काळ बदलरो છે हे विचार આપણે कायम रखाडेर છે नवीन पिढी सारू आयवाळे काळे सारू युवा पिढी सारू अनेक विचार आपण करेल છે અને कारण आज बरेच मल वातं लखन लायतो की हे वाता हमार केन केरो जाहीर सभा तो हम तमने मालूम છે पोरादेव लाखोથી लोक जमा कर लीधे 12 फेब्रुआरी 3 डिसेंबर और बाद मोदी साहेबेर वणा गर्दी जमा कर लीधे पण अब गर्दीर गरज છે ની दर्दीर गरज છે दर्दी लोकेर आणि कारण तमने आज खरे अर्थेती हम का बोलायचा मुंड्यांक तमने वेगळो आजी का बोलायवाचा कारण तम समाजेर नाक कान डोळाचो हे हमार साहित्यिकचं हे हमार विचारवंतचं हे हमार अभ्यासकचं हे सवार लकीय ऊ मुंड्यांक हजारो वर्ष रेवाळाचं आणि कारण ही वात आज साहित्य संमेलनेर माध्यमेती मानधन फानधन तो काहीच आता आज पहिली वेळाचं मन वाटायचं निंबाळकर साहेब पेंडाल आचो नाक दिनोचं हो माहीत मार खिच्या माहिती थोडी पैसा जा रे सरकारचे नाही सरकारच नाही पेंडाल नाक दिनोचं तम मॅटेप बेटेचो संडास बी आसो कर्मिरोज करून केरे ते मन लारा पाणीर बी व्यवस्थाचं जेवणावर बी व्यवस्थाचं अब थोडा काही कमी जास्त रेगो तो आंगेरवाळा मुंड्यांक आजी जास्त जोरी ती करिया पण साहित्यिक ही खरे अर्थे ती ही साहित्य टिकाई चाळो तुमने आय कार्ड दे दिने तुमने प्रमाणपत्र आहे ना काय काय देणार आहो आपण यांना पैसे देणार आहो का नाही हां पैसे द्यावं लागते बरं आमच्या लोकांना गरीब आहे बिचारे म्हणजे खरे अर्थे ती ही सब साहित्य माध्यमेती टिकन रही चाणो करण आज अनेक वातमन केर नवीन पिढी सारू मार्गदर्शक खरे अर्थे ती भूमिका ही तमार महत्व रेवाज हमार साहित्यिकेर रेवाच हमार अभ्यासकेर रेवाच हमार गीतकारेर रेवाच आणि कारण आज खरे अर्थे ती मग तमने हीच बात विनंती करेवाचू की व्यक्ती पूजा खरे अर्थे ती केरीच मत करो सेवालाल महाराजचं वर विचार आपण पूजेर जबरदस्त खरे अर्थे ती आपण जबाबदारी आपण विचार हे सब आपण समजून लेज मेलेचा परंतु एर सोबत अनेक वात की जो सेवालाल महाराजेर विचारेर तो ये वात मैं तो अनु केरू छू की सब ये साहित्यकेर तमार काही लोकेकन आजीवीय तो ये सब साहित्य एकत्र करून सब लोकेन वेटेर थांबणे म्हणजे तमने ना आता नुसतं आज हम काही कागदपत्र देवाचे नाही पण आंगेरवाणा जना बी बोलाया तो तमने ने एक जसो हमने विधानसभा ही म्हणायचं नाही काही कसं बजेटेर म्हणा आपण सुटकेस मिळत कागदपत्रेर एक मोठ बॅग मिळत हमने कागदपत्रेर तो आंगेरवाणा तो मग हानू केवळ जुने की जो काही हमार बंजारा समाजेर हितेरो साहित्याचं तो एक मोठ सुटकेस भरण तमने प्रत्येक साहित्य केलं अभ्यास केलं सभेन देईन चाव आणि वू तम वाचन आयवाळे कायम खरे अर्थे ती वसो काम करी चाळो ही भूमिका लेता ही आपण कार्यक्रम लिदेचा मग बंजारा विरासत संघ ही जो हम स्थापन किदेचा ही बंजारा विरासत संघ तमने मालमचा ऑनलाईन किदेचा कारण अब एकलो संजय राठोड कत फरेवाद हमार धर्मगुरु फर्रेचं हमार मंत फर्रेचं तंबी फरोचो अनेक लोक कसं पण आपण एक मर्यादाच सभेर कारण आवडा 12 कोटी बंजारा समाज रेर बाद येणं सभे अर्थे ती एके लाईन दोरीम लारिय तो अनेक वेळा अनेक लोक तिथं एक बंजारा विरासत संघ कारण आपण एक संघ स्थापन किदेचा आणि ओमाई ऑनलाईन नोंदणी बी कररेचा ओमाई सुद्धा नोंदणी करण ओमाई सामाजिक प्रश्न शैक्षणिक प्रश्न और सोबत वैयक्तिक अडीअडचणी तमार वो भी सोडावाचा तो वो सुद्धा नोंदणी तमार समिती वेई चाळो ही खरे अर्थे ती भूमिका लेता मैं सुद्धा वो भी प्रयत्न करू छू आज तमने सभेनं खरे अर्थे ती अनेक वात
मन अब भकन लखन लांबेलो तो पण वेळ खूप वेगो सवाराजी थोडाफार बोल्યું માં બરોબર છે સમારોહ ફેરવાના સવાર બી રેવાળ છું માં તો તમને ને સભ્યન માર વિનંતી છે કે જો પ્રબોધનકાર આય છે તો તમ પ્રબોધનકાર ગામે ગામે મન માલમ છે સભ્ય की व्यायाम तेरवीम मरणे असो एकही વાત કરી નહીં કે તમને ન તો म्हणजे जत તમને ન બોલેર સંધિ મળે છે તો તમે સમાજેર પ્રબોધન કરો છો અને કરણ તમાર आज गरज છે और सोबत हमार जो साहित्यिक मंडळीचं समाज आहे अभ्यासक मंडळीचं वो सुद्धा एकत्र आई जाणो वो सुद्धा साहित्य निर्माण करी चाणो काही हमार गीतकारचं वो गीत आचे लखी चाणो हमार जो काही लेखक वो लेख आचे लखी चाणो आणि ये सब साहित्य माध्यमेથી आए वाले काले में हमार समाजेर एक लाइन ऑफ एक्शन रही चाणो कि हमने कुशे दिशा दी जाहिर છે कुशे दिशा दी जाहिर છે बाकी तो आपण जिंदाबाद मुर्दाबाद करूच કર્યા अब आरक्षणेर विषय છે सरकारी समिति नेहमी लढेर विषय हे तो सब विषय चालूच रेवा हमारो पंकज पाल महाराज बेटो वो सप्त खंजेरी वादक हमार सत्यपाल महाराजेर शिष्य तू भी बजावची 7 खंजेरी तार भी मैं अनेक कार्यक्रम देख मेलू छू तुकडोजी महाराजेर विचारे तू काम करेची तुकडोजी महाराजेर विचार भी आपने ते मिळते जुळतेच कारण ग्रामगीता भी गोरमाटीम कर हमार गोरमाटीन समजी जाणो ग्रामगीता तो अशे पद्धती जसो पंकजपाल महाराज काम करत अनेक महाराजर में काही एकच नाम लिहून भकन महाराज असेच तो ये सब बात समाजात जाई चाणो करण ही साहित्य अकादमी काम करे वाच साहित्य अकादमी में तमार नोंदणी वेणो जो आज आयचं किंवा आप सवारी ताणी आए सब नोंदणी करो तमार आता ही करो ये वीडियो चालूच रे वाच आता तमार झिलकरी भी सोबत लावो लागी प्रत्येकन झिलकरीने भी प्रमाणपत्र दे वाचा आणि बोलेवाळीन बी प्रमाणपत्र मुख्य आपण देणार आहोत ना सर्वांना म्हणजे झिलकरीन बी देवाचा मुख्य भजन बोलेवाळीन बी देवाचा और सोबत वनेर सत्कार बी करेवाचा आणि बाकीर वात बी आयवाळे काळे आजी पूर्ण डिटेल वात लेताणी सरकारे सामोती तमार सारू आज मग कुणी कारण बोलेपेक्षा करण वतायब जास्त भरोसा मार बोलेन तो काही भाषण केदाचा हानू करनाकाचा तनू करनाचा परंतु बोलेपेक्षा करण वतायरचं आणि आयवाळे काळे में सब करण वतायर प्रयत्न संजय राठोडे रिय ही तमने में सभेन कुचू आज एक एक बात में सब मार सपोर्टेडच बाकी लो हानू कोई जी छे नहीं सब सोबतच रच परंतु आज सामाजिक प्रश्न 16-17 विषय में मार्गी लगा मेलू छू वसंतराव नाईक साहेबेर नामेती वनारटी हम स्थापन किदेचा म्हणजे आवडी मोडचं तमने न जर तम फरते वियो अनेक लोग काही अभ्यास विय तो तम बार्टी विचारो बौद्ध समाज किंवा हमार दलित समाजेन की बार्टी काहीच संस्था किंवा एखादी मराठा समाजेर लोकेन विचारो की सारथी काहीच वनेर संस्थाचं और महाज्योति विचारो काही संस्थाचं तो हमार बंजारा समाजे हानू कोई संस्था कोण र परंतु तम मन मुंड्यांग करे रीती वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था वनारटी आपण स्थापन किदे आणि वनारटीर माध्यमेती सुद्धा हमार तरुण विद्यार्थी सारू वेगवेगळे पद्धतीती अब आयवाळे काळेम मिळवात बाकी सार्वजनिक विषय तो मैं लेन मुंड्यांग जाज रुचू परंतु और सोबत वैयक्तिक सुद्धा हमार बंजारा समाजेर भलो वेचाणो लोकेर भलो वेचाणो छोटे सब म्हणजे शेतकरी रो भूमीन रो मजूर रो साटा तोडेवाळ रो वीट भट्टी काम करेवाळ रो किंवा नाका काम करेवाळ रो इवन हमार मंत्रालय में सुद्धा काम करेवाळ हमार बाई मन क्या रो वो भी मन जय सेवालाल कच ससुन डागे महाराज तमने मालूम ये हमार झिंगा छोलेवाळ बाई मन क्या 5000 लोक संख्या मुंबई में सभेती कुलाबा एरियाचं मोठो वो तो 5000 वस्तीचं आपण गोरमाटीत काही करत हमारा याडी बेन झिंगा छोलू करत हाते न लोई लाग जावचं झिंगा छोलते आणि रस्ता बेटीरच वो तर लढताणी ओनेड सारू आप छेंडीम बेचे सारू एक भवन हम बांधीने जाऊन म्हणजे प्रत्येक जागा आबा गोरमाटीन लढाई करे काम चालूच आणि कारण हे सब प्रश्न लेताणी मग काम करत रोचू आयवाळे काळेम सुद्धा तमार सभे सारू काम करेज वाळचू आणि कारण आता हवाल मार पूर्वी जसो के की काही कोणा गर्दी जमा करणं लागत होतं गर्दी जमा करिया आणि गर्दी आज तमार सभेर आशीर्वादचं मग जना हाक मारूचू जना लोक जमावच
तम बी आज जमा होगे तो आयवाळे कायम जसे जसे पद्धती આપણે સમાજે ગરજ બી સમાજે જતા જતા વાટીએ વત વત તમને હાક માર્યું તમ વો દીજો દોચો પ્રશ્ન જ છે નહીં પણ તમાર સબેર પ્રશ્ન લેતાની આજ મુંડ્યા કરેचा अनेक वाता मन हानू वाटत की तमार भजन सुरू वेर पहिले हमार काही साहित्यिक लोक छ मन वाटायचं संजीव भाऊ कोण चाहता आयोजन कोण करो कोणी पण वनेन बोलणो कारण मन हानू वाटायचं की हमार तो अनेक वाता राजकीय रहतं पण साहित्यिक आपण बोलणो आणि येणे ना मटेरियल देणो कारण हे कसं रहतं की मग तोफेर उदाहरण देतो म्हणजे दारू गोळा हेच आणि तोफ हेच म्हणजे दारू गोळा बळात आणि तोफे नागदीने तो आपोआप हे जातानी फिल्डे फुट जावचं तो असो मटेरियल मन खेळायचं की तम मटेरियल देणो आणि आयवाळे कायम हे તમાર મેસેજ આપણે તાંડે તાંડે તાણી પૂછાણો આ યંત્રના ઊભું કરે સિવાય ગોરમાટીર ભલો વ્યવહાર છે નહીં અને મેં તમને દાવાથી પૂછું की आपण गोरमाटीर संख्या 12 करोड छ मैं नेहमी भाषणे में पूछू कि 12 करोड गोरमाटी जर ये देशे में एक जाग वेगे अरे देशेर कुसई मोठ खुर्ची राजकारणे डग 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 हाला नाका जा आपण हलावता कुणी हा म्हणजे एक जाग वेगे तो ओडी दिल्लीन बी खुर्ची हालत मुंबईर बी खुर्ची हालत काही करे गरज છે નહીં तो ये ताकत निर्माण करे सारू तम सब जना मार सोबत रो आतरा तमने विनंती करू छू जय सेवालाल।